रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची धुवाधार बॅटिंग अजूनही कायम असल्याचं दिसून येतं। त्यामुळे अनेक भागात पावसाचं पाणी शिरू लागलंय। रायगडच्या कर्जत तालुक्यातील नेरळ कळंब हा मार्ग जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। तालुक्यातील उल्हास नदीला पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। या भागातील 35 गावांचा संपर्क तुटलाय। जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। चला काय नेमकी परिस्थिती आहे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहन यांच्याकडनं। मोहन जाधव यांच्याकडनं। मोहन, काय माहिती? रायगड जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडतोय। रात्रीपासून विजांच्या गडगडाट पाऊस पडतोय आणि समुद्र पण खवळलेला आहे। तसेच कर्जत तालुक्यात नेरळ कळंब या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साठलेलं आहे। त्या ठिकाणी 35 गावांचा संपर्क तुटलेला आहे। त्या ठिकाणी पोलीस आणि तहसीलदार या ठिकाणी पोहोचून ज्या लोकांना पाण्याखाली आहेत, ज्या समुद्र किंवा नदी किनारी जे गावं आहेत त्यांना हलवण्याचं काम सुरू आहे। नदी किंवा किनारी कोणी जाऊ नये म्हणून त्या पोलीस यंत्रणा आणि प्रशासकीय सांगते की कोणी नदी किनारी जाऊ नये किंवा नदी किनारी जे गावं आहेत त्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। पूर्ण पाऊस सकाळपासून तुफान पाऊस पडतोय आणि समुद्र किनारी जे गाव आहेत त्यांना पण सतर्काचा इशारा दिलेला आहे। आज सकाळपासून जे रेस्क्यू टीम आणि एनडीआरएफ त्यांना सज्ज ठेवायचं प्रशासनाने सांगितलेलं आहे। जे पूर्ण जे जिल्हे आहेत, तालुके आहेत, कर्जत असू दे, रोहा, मुरुड आणि श्रीवर्धन या ठिकाणी मुसळधार पाऊस पडते। 300च्या वरती मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। पूर्ण पाऊस सकाळपासून धुवाधार पाऊस पडतोय आणि सतर्क राहण्याचे लोकांना इशारा दिलेला आहे।